सध्या ऑटिझम सारख्या समस्या समाजामध्ये खूप वाढत चालल्या आहे किंवा या आरोग्य समस्या नेमक्या मुळात निर्माण कशा होतात या मूळ प्रश्नांकडे आपलं आयुर्वेदाचं शास्त्र बघतं. गर्भधारणा हा एक संस्कार आहे आणि संस्कारोही गुणांतराधानम उच्यते. म्हणजे गर्भधारणा करताना करायच्या काही गोष्टी ह्या काळजीपूर्वक केल्या जायला हव्यात. त्याच्यामध्ये शरीरशुद्धीसारख्या प्रक्रिया असू देत किंवा त्याच्यामध्ये विशिष्ट आहार प्रकृतीच्या अनुकूल असू देत किंवा गर्भधारणेचा जो काळ असतो तो सुद्धा या गोष्टींवर खूप महत्वाची भूमिका बजावतो. आता हल्ली मुळात वंध्यत्वाची समस्या खूप वाढते आणि त्यामुळे गर्भधारणेमधली कृत्रिम चिकित्सा पद्धती ही वाढत चालली आहे आणि यामध्येच न्यूरोलॉजिकल समस्या असू देत किंवा मुलांच्या वाढीच्या समस्या असू देत किंवा ऑटिझम सारख्या समस्या सुद्धा वाढत चालल्या आहेत. म्हणजे पुन्हा जर आपल्याला ऑटिझम सारख्या समस्या नको असतील किंवा त्या कमी व्हायला हव्या असतील तर त्यासाठी गर्भसंस्कार हा फॅक्टर पुन्हा खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण गर्भधारणेचा विचार करतो, गर्भसंस्काराचा विचार करतो, तेव्हा प्रकृती अनुरूप शरीर शुद्धी करणं, प्रकृती अनुरूप आहार विहार ठेवणं आणि योग्य कालामध्ये प्रेग्नन्सी किंवा गर्भसंस्काराचा प्रयत्न करणं हे जास्ती उपयुक्त आहे. जर हे केलं गेलं तरच मुळात होणाऱ्या आपली संतान जी आहे ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम आरोग्यपूर्ण असेल. तर ऑटिझम सारख्या समस्यांमध्ये आपल्या आयुर्वेदामध्ये त्याला दूर करणाऱ्या अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये नस्यासारख्या चिकित्सा आहेत, त्याच्यामध्ये प्रकृतीचं निदान करणं. जरी ऑटिझम हा सामान्य सूत्र सगळ्यांमध्ये असेल तरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुर्वेदाप्रमाणे प्रकृती वेगवेगळी आहे आणि म्हणून त्या प्रकृतीला अनुरूप आहार जीवनशैली ठेवणं हे सुद्धा याचं एक उत्तम उदाहरण आहे. जर प्रकृती अनुरूप आपण आहार ठेवला, त्याची जीवनशैली जर मेंटेन केली तर ऑटिझम सारख्या समस्यांमध्ये त्याचा खऱ्या अर्थाने मुळापासून उपचार आपल्याला उपलब्ध आहे. त्यासोबत या सगळ्यांमध्ये रसायन चिकित्सा हे सुद्धा आयुर्वेदाचं एक सशक्त असणारं औषध किंवा उपाय ऑटिझम सारख्या समस्यामध्ये आहे. प्रकृतीनुसार पुन्हा रसायन चिकित्सा जर आपण केली, नस्यासारखी शरीरशुद्धीची चिकित्सा केली, शिरोधारासारख्या चिकित्सा केल्या, अभ्यंग आचरण नित्यम स जराश्रम वातः. जर अभ्यंग जसं आपण रोज ब्रश करतो त्या पद्धतीने नित्य तेल अंगाला लावणं ही नेहमी करायची चिकित्सा आहे, नित्य करायची चिकित्सा आहे. तेही अभ्यंग करताना सिद्ध तेल ही प्रकृती अनुरूप जर वापरली तर ऑटिझम सारख्या समस्यांमध्ये मग स्वमग्नतेसारखी समस्या असू दे किंवा धीरैर्यात्मादी विज्ञानम मनोदोषौषधम परम किंवा धीटपणा मुळात कमी असणं, इतरांमध्ये सामाजिक अर्थाने न मिसळणं यासारखी समस्या असणं, या सुद्धा समस्या बऱ्याच अंशी वेगाने सोडवता येतात. आयुर्वेदामध्ये 16 संस्कार दिलेले आहेत. म्हणजे बालकाच्या जन्मानंतर सुवर्णप्राशनापासून 16 वर्ष वयापर्यंत करायचे संस्कार आहेत. जर या संस्कारांची माहिती सगळ्यांपर्यंत गेली आणि ते जर आचरणात आणले गर्भसंस्कारानंतर तर बालकाचा जो विकास आहे, अगदी आहार घेणं, आहार चावण्यापासून ते भाषा पूर्ण सगळी शिकणं, बोलणं, ते बसणं, चालणं, रांगणं यासारख्या क्रिया नियमित होण्यापर्यंत बालकाचा विकास सुद्धा हा उत्तम पद्धतीने पूर्ण होतो. तर हेच 16 संस्कार जर आपण ऑटिझम सारख्या समस्यांसाठी वापरले तर त्यात सुद्धा जे डेव्हलपमेंट फॅक्टर आहेत ते मुलांमध्ये उत्तम घडून येतात आणि जी रुळाबाहेर गेलेली आपली आरोग्याची, शारीरिक मानसिक आरोग्याची जी गाडी आहे ती चटकन रुळावर येण्यास मदत होते. ती रुळावर येते सुद्धा आणि उत्तम पद्धतीने स्थिरावते सुद्धा. म्हणून पुन्हा जर ऑटिझम सारखं निदान जर झालं तर ही आयुर्वेदाची जी चिकित्सा पद्धती आहे, आहार आणि जीवनशैलीचं जे मार्गदर्शन आहे ते आपण चटकन पाळायला हवं. त्यासाठी त्या अर्थाने चटकन प्रयत्न करायला हवे म्हणजे मग ही समस्या मुळापासून लवकरात लवकर सुटू शकते.